हे मैसूरचं दुकान आहे, मैसूर पाक प्रसिद्ध आहे ना. कसं किलो ते? मैसूर सिल्क आहे, बोलत आहे ते लोक. आपण फिरतोय आता मैसूरच्या मार्केटमध्ये. सगळे इथे असे ना गार्डनच आहेत. एवढे छान वाटते ना इथे फिरताना, मस्त वाटते. सगळे हवा हवा. कारण तिकडे उटीला गेलं तर आम्हाला त्रास झाला थोडा, कारण ना तिकडे पाऊस होता ना म्हणून. आणि इथे सर्व ह्या साईडला पण गार्डन, या साईडला पण गार्डन आणि झूला चाललोय आम्ही. एक साडी पण घेतली इकडे आणि थोडासा मैसूर पाक घेतला. KR सर्कल, KR सर्कलला ते मार्केट आहे, तिथे आता आपण घेतली आहे चप्पल वगैरे. आणि माहिती आम्ही असं नाश्ताच नाही केला अजून. आता आम्ही जाऊन मी थोडंसं असं नमकीन वगैरे घेतलं, ते खाल्लं. इथे यांच्या महाराजांचं स्टॅच्यू आहे वाटतं. हे बघा किती छान वाटतं ना. आणि हे जून महिना चालू आहे ना, त्याच्यामुळे इथे वातावरण थोडं असं आल्हाददायक आहे. इथे वातावरण तसं असेलच मे बी, पण छान वाटतं इथे, मस्त वाटतं. आता आम्ही रिक्षात बसलो आहे आणि आता चाललो आहे झूला. झू बघायचं. आणि आज आपली ट्रेन आहे बँगलोरला जायला मैसूरवरून. आम्ही जिथे हॉटेल घेतले ना, ते हॉटेल ते असं इथेच आहे, रेल्वे स्टेशनच्या जवळपासच आहे. आणि हे इथे असं मोठमोठे फक्त गार्डन आहेत, सगळीकडे झाडं आहेत. छान वाटतं इकडे, मस्त वाटतं फिरायला. तर बघूया आपण झूला जाऊन. दुकानं आहेत इथे. तिकडे त्या हिल आहे ना, तिकडे चामुंडेश्वरी मंदिर आहे. आम्हाला त्या सांगितलं रिक्षावाल्याने. आता इथे आपण जरा बघूया साडी वगैरे एखादी मिळते का म्हणून जाते मी इथे थोडं. इथे बघूया का? नाही बघूया तर फक्त जाऊन. हे असं तर मार्केटमध्ये फिरतोय मैसूरच्या. थोडं वेगळं वाटतं ना आपल्या इथून जरा दुसरीकडे आलं की. हां हो, ते मैसूर सिल्क आहे, बोलत आहे ते लोक. दशहरा प्रिंट वाली आहे. 1280 रुपये का. अरे वा, 1280. ये क्या मटेरियल है? आपण काय आहे, आपण मुंबईत अशा साड्या घालत नाही, त्याच्यामुळे थोडीशी घेतलं तर काय. आणि आपण किती 1-2 वेळा तर नेसणार. तशा मी महागातल्या साड्या घेते. नहीं ठंडा रहता है, गर्मी नहीं लगता है. ये 1680 रुपये बेचा. सिल्कमध्ये आहेत त्या मार्केटमध्ये. आणि इथे पूर्ण असं मार्केट आहे आतमध्ये पर्यंत जाऊन. आतमधलं पण मी शूट केलं आहे. हे मैसूरचं दुकान आहे, मैसूर पाक प्रसिद्ध आहे ना. कसं किलो? पूर्ण हा मार्केट पसरला आहे. आता आपण आहोत मैसूरच्या मार्केटमध्ये. पूर्ण हा मार्केट आहे. इथे मिठाईचे दुकान आहेत, भाज्यांचे दुकान आहेत. आणि इकडे हा सर्कल आहे, KR सर्कल त्याला बोलतात. KR सर्कल मध्ये मैसूरचं मार्केट आहे. आता आम्ही चाललो आहे चप्पल घ्यायला. चप्पल काय झालं ॲक्च्युली, काल ना तिकडे उटीला खूप पाऊस पडला ना, तर आम्हाला हे झालं, ते शूजच माझे ओले झाले. आणि ते शूज स्क्रेचेसचे शूज आहेत ना, ते ओले झाले आणि ते घालायला प्रॉब्लेम होतो. सुकले नाहीत कारण इथे वातावरण पावसाचं आहे ना. इथे अशी दुकानं, ते घड्याळ असं इथे सगळं आहे. असं फुलं आहेत तिथे. पूर्ण मार्केट आहे फिरतोय. गुळ विप्लव खाते केळी.
केळी दिसतात, केळीची पानं दिसतात आणि सगळं पूजेचं सामान आहे. पिशव्या आहेत, फुलं आहेत. फुलं तर खूप आहेत. हे देवाच्या पूजेचं सामान आहे सगळं. केळी भरपूर आहे तिकडे. किती प्रकारची केळी आहे. अहो हा केळीचंच मार्केट आहे. तिकडे जाऊया काय? फुल मार्केट आहे. ते गुलाबाची रास पडली. फुल मार्केट आहे. चला मस्त बुके बनवून ठेवलेली. मस्त वाटतं.